कोणतंही काम करायची एक योग्य वेळ असते असं आपण नेहमीच ऐकतो. पण ही योग्य वेळ ओळखायची कशी? हा प्रश्न काही आजचा नाहीये. तो हजारो वर्षांपासून लोकांना पडलेला आहे. आणि याचं उत्तर आपल्याला सापडतं एका प्राचीन बौद्ध दंतकथेमध्ये. एक अशी कथा जी आपल्याला वेळेचं खरं महत्त्व समजावून सांगते. बघा ना, कुठलीही गोष्ट करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असते हा प्रश्न नेहमीच गोंधळात टाकतो. जर घाई केली तर निर्णय चुकण्याची भीती, आणि जर उशीर झाला तर हातातली संधी निसटून जाते. हा जो गोंधळ आहे ना, तो जवळजवळ प्रत्येकाच्याच मनात असतो, नाही का? तर याच प्रश्नाचं एक खूप सुंदर उत्तर आपल्याला कोसीय जातक नावाच्या एका जुन्या बौद्ध कथेत सापडतं. या जातक कथा म्हणजे काय, तर बुद्धांच्या पूर्वीच्या जन्मातल्या गोष्टी आहेत. आणि ही जी कथा आहे ना, ती आहे एका घुबडाची, ज्याच्या नशिबातून आपल्याला वेळेचं महत्त्व कळणार आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आणि या कथेची सुरुवात होते एका राजाच्या अधीरपणाने, ज्याने खूप धोकादायक निर्णय घेतला होता. तर गोष्ट आहे कोसल राज्याच्या राज्याची. तो एका मोठ्या पेचात सापडला होता आणि त्याच्या एका निर्णयावर त्याच्या संपूर्ण राज्याचं भवितव्य अवलंबून होतं. झालं असं होतं की राज्याच्या सीमेवर बंडखोरी उफाळून आली होती. आणि ती जर वेळीच मोडून काढली नाही तर राज्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे राजाला वाटत होतं की आपण तातडीने सैन्यासह कूच करायला हवं. म्हणजे प्रश्न थेट राज्याच्या सुरक्षेचा होता. पण इथेच एक मोठी अडचण होती. राजाने युद्धासाठी जी वेळ निवडली होती ती पूर्णपणे चुकीची होती. त्याने निवडलेला ऋतू मोहिमेसाठी अजिबात सोयीचा नव्हता, आणि हाच त्याच्या संपूर्ण योजनेतला सगळ्यात मोठा धोका होता. राजाचा हा चुकीचा निर्णय पाहून बुद्ध त्याला एक गोष्ट सांगतात. ही आहे एका कथेतली कथा, आणि याच कथेत त्या समस्येचं खरं मूळ आणि उत्तर दोन्ही दडलेलं आहे. बुद्ध त्या कोसलच्या राजाला सांगतात, हे राजा ऐक, अनेक वर्षांपूर्वी बनारसमध्येही अगदी असाच प्रसंग घडला होता. तिथल्या राजासमोरही तुझ्यासारखाच एक अवघड पर्याय होता, आणि त्यानेही चुकीची वेळ निवडण्याची जवळजवळ चूक केलीच होती. तर त्या बनारसच्या राजाच्या दरबारात एक अत्यंत हुशार आणि बुद्धिमान सल्लागार होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः बोधिसत्व होते, म्हणजे भविष्यातील बुद्ध. तर एके दिवशी राजाच्या बागेत फिरत असताना त्यांना एक विचित्र गोष्ट दिसली. त्यांनी पाहिलं की एक घुबड दिवसाउजेडी बांबूच्या दाट झाडीत लपून बसलाय. आता घुबड तर निशाचर प्राणी, त्यामुळे दिवसा ते अगदी असहाय्य असतं. आणि त्या बांबूच्या बनाभोवती कावळ्यांचा एक मोठाच्या मोठा थवा जमला होता. ती सगळेजण त्या घुबडाच्या बाहेर येण्याचीच वाट पाहत होते, जेणेकरून त्याच्यावर हल्ला करता येईल. म्हणजे वातावरणात एक वेगळाच तणाव होता. पण त्या घुबडाचा संयम सुटला. अंधार पडेपर्यंत, म्हणजे त्याच्यासाठी जी सुरक्षित वेळ होती तोपर्यंत ते थांबू शकलं नाही. ते अधीर झालं आणि आपल्या सुरक्षित जागेतून बाहेर पडलं. आणि हीच त्याची सगळ्यात मोठी आणि जीवघेणी चूक ठरली. त्याने वेळेच्या आधीच कृती केली. मग काय, जे व्हायचं तेच झालं. बाहेर दबा धरून बसलेल्या कावळ्यांनी क्षणाचाही विचार न करता त्या घुबडाला घेरलं आणि चोची मारून मारून त्याला जमिनीवर पाडलं. एका चुकीच्या वेळेची किंमत त्याला आपल्या प्राणाने चुकवावी लागली. आता हे सगळं दृश्य पाहिल्यावर बोधिसत्वानं या घटनेमागचा जो खरा अर्थ आहे तो आपल्या राजाला समजावून सांगितला. त्यांनी काही श्लोकांच्या माध्यमातून वेळेचं महत्त्व पटवून दिलं. पहिला श्लोक तर अगदी थेट आहे. तो कृती आणि परिणाम यांच्यातला संबंध स्पष्ट करतो. बोधिसत्व सांगतात की जो कोणी चुकीच्या वेळी घराबाहेर पडतो, म्हणजे अवेळी कृती करतो, त्याच्या नशिबी त्या दुर्दैवी घुबड्यासारखंच दुःख येतं. मग योग्य मार्ग कोणता असा प्रश्न येतो. याचं उत्तर दुसऱ्या श्लोकात आहे. जो व्यक्ती परिस्थितीचे नियम जाणतो, आपल्या प्रतिस्पर्ध्याची कमजोरी ओळखतो आणि सगळ्यात महत्त्वाचं योग्य वेळेची वाट पाहतो, तो त्या शहाण्या घुबड्याप्रमाणे यशस्वी होतो आणि आपल्या सर्व शत्रूंवर विजय मिळवतो. म्हणजे मुद्दा अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. आपल्यासमोर दोन मार्ग आहेत. एकीकडे आहे अधीर, दुर्दैवी घुबडाचा मार्ग, जो अवेळी कृती करून थेट नाशाकडे जातो. आणि दुसरीकडे आहे धोरणी, शहाण्या घुबडाचा मार्ग, जो नियम आणि वेळ ओळखून विजयापर्यंत पोहोचतो. आता निवड आपल्याला करायची आहे. बोधिसत्वाचा हा सल्ला ऐकल्यावर बनारसच्या राजाला आपली चूक लगेच लक्षात आली. त्याने त्या घुबडाच्या नशिबातून धडा घेतला आणि आपली मोहीम रद्द करून तो परत आपल्या राज्यात गेला. आणि त्यामुळे एक मोठी आपत्ती टळली. आता या कथेचे सगळे स्तर एकत्र जोडून पाहूया. म्हणजे एक साधी शिकवण कशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवली गेली हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. या रचनेचं सौंदर्य बघा.
शिकवणीचा प्रवास सुरू होतो निसर्गातल्या एका साध्या घटनेपासून, घुबड आणि कावळ्यांची गोष्ट. त्यानंतर बोधिसत्व त्याच नैसर्गिक धड्याचा उपयोग राजकारणात सल्ला देण्यासाठी करतात. आणि शेवटी बुद्ध त्याच कथेचा वापर करून एका दुसऱ्या राजाला आणि पर्यायाने आपल्याला सगळ्यांना एक कालातीत मार्गदर्शन करतात. आणि या कथेचा परिणाम काय झाला तर बनारसच्या राजाप्रमाणेच कोसलच्या राजालाही या गोष्टीतून योग्य तो बोध मिळाला. त्यानेही आपली चुकीच्या वेळी आखलेली मोहीम रद्द केली आणि तो परत फिरला. म्हणजे बघा, एका प्राचीन कथेने वर्तमानातलं संकट टाळलं. ही इतकी जुनी कथा, पण आजच्या काळातही ती किती लागू पडतेय, नाही का? आजचं जग कसं आहे? धावपळीचं, जिथे प्रत्येक गोष्टीत वेग हवा असतो. मग अशा जगात थांबण्याचं म्हणजे योग्य वेळेची वाट पाहण्याचं शाणपण कसं बरं शिकता येईल? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.